यानंतर जाऊयात नाशिकला। नाशिकमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारत मनसेचा सुपडा साफ केला। 122 पैकी 67 जागा मिळवत भाजप नाशिकमध्ये एक नंबरचा पक्ष ठरलाय। गेल्या निवडणुकांमध्ये 39 जागा मिळवणाऱ्या मनसेला यंदा 5 जागा जिंकता आल्या। विशेष म्हणजे नाशिकमधल्या विकास कामांचा अजेंडा पुढे करत राज ठाकरेंनी पालिका निवडणुकीत मतदारांना साथ घातली होती। तसंच लोक विकासाला साथ देतात की पैशाला, हे पाहायचं आहे असं राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं होतं। मात्र मतदारांनी राज ठाकरेंकडे साफ पाठ केल्याचं दिसतंय। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी सागर वैद्य आमचा प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, नाशिकच्या निकालाची वैशिष्ट्य काय आणि नेमकं आता भाजपची मतांची जी उरलेली जुळवाजुळव असेल ती नेमकी कशी असणार आहे? दीपक, 122 जागा होत्या नाशिक महानगरपालिकेच्या आणि त्यापैकी तब्बल 66 जागा भाजपनं मिळवलेल्या आहे। म्हणजे स्पष्ट बहुमतापेक्षाही 4 जागा भाजपकडे या मिनिटाला अधिक आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे की भाजपचा महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष ही सगळी संपूर्ण सत्ता जी आहे ती भाजपकडे असणार आहे, तीही कुठल्याही पक्षाच्या मदतीविना। खरं तर नाशिक महापालिकेच्या इतिहासामध्ये केवळ नाशिक शहराच्या नाही, भारतीय जनता पक्षाच्या नाही, तर संपूर्ण नाशिक महापालिकेच्या राजकारणाच्या इतिहासात सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचा काल फार मोठा विजय झालेला आहे। आजपर्यंतच्या इतिहासामध्ये नाशिककरांनी सर्वाधिक मतं नगरसेवक हे मनसेला दिलेले होते। 40 नगरसेवक गेल्या वेळेस मनसेचे निवडून आले होते, परंतु हे सगळे रेकॉर्ड ब्रेक करत काल भाजपने जे यश मिळवलं हे अभूतपूर्व यश म्हटलं पाहिजे। कारण 122 पैकी तब्बल 66 जागांवर भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून आलेत। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या समोर सत्ता स्थापनेसाठी कुठल्याही पद्धतीची आव्हानं इथं समोर दिसत नाही। अगदी स्पष्ट मॅन्डेट असल्यामुळे 16 तारखेला किंवा 15 मार्चला जी काही निवडणूक होईल महापौर पदाची, त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर, उपमहापौर आणि त्यानंतरच्या भविष्यात स्थायी समितीचा अध्यक्ष सुद्धा भारतीय जनता पक्षाचा होईल। त्याच्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये आव्हान असणारे ते ज्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर नाशिककरांनी विश्वास ठेवला की त्यांनी विकासासाठी नाशिक दत्तक घेतलंय, त्या एका विधानावर खरं तर ही सगळी निवडणूक फिरली असं म्हटलं पाहिजे। कारण ज्या पद्धतीची सभा मुख्यमंत्र्यांची गाजली होती, ज्या पद्धतीचे भाषणं झाले होते, आश्वासनं दिले गेले होते, त्याच्यानंतर नाशिककरांनी भाजपवर विश्वास ठेवला आणि बहुमतानं भाजपला सत्ता दिलेली आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या 5 वर्षामध्ये आता भाजपवर जबाबदारी असणार आहे की त्यांनी नाशिकचा विकास सर्वतोपरी व्यवस्थितपणे करून घेणं। दुसरीकडे नाशिक महापालिकेत ही परिस्थिती असताना जिल्हा परिषदेत सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत खूप चांगले रिझल्ट पाहायला मिळत आहेत। तिथे सुद्धा 15 जागा भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या आहेत, 3 जागा फक्त त्या जिल्हा परिषदेमध्ये होता। म्हणजे आता येणाऱ्या काळात जर जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवायची असेल तर सर्वाधिक मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला एकतर राष्ट्रवादी किंवा भारतीय जनता पक्षाला सोबत घ्यावं लागेल आणि त्याच्यामध्येही नैसर्गिक युती म्हणून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र येऊ शकतात। राष्ट्रवादीला बाजूला ठेवण्यासाठी जर हे दोघं पक्ष एकत्र आले तर निश्चितपणे 15 वर्षापासूनची राष्ट्रवादीची जी एकाती सत्ता जिल्हा परिषदेवर होती ती सुद्धा आता हिरावली जाईल आणि तिथे भारतीय जनता पक्ष शिवसेनेचा युतीचा झेंडा फडकेल अशी आत्ताची परिस्थिती आहे। त्याच्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचा जो निकाल आहे तो भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत विशेषतः फार लाभदायी ठरला आहे आणि स्पष्ट पद्धतीनं मतदान जे आहे लोकांनी ते एखाद्या मोठ्या सुनामीप्रमाणे मतदान झालं असं म्हटलं तरी हरकत नाही। कारण हा विजय खरं तर भारतीय जनता पक्षाच्या लोकांना सुद्धा अनपेक्षित होता। फार तर 50 जागांपर्यंत भारतीय जनता पक्ष जाईल अशा पद्धतीची चर्चा होती, परंतु प्रत्यक्षामध्ये अनेक प्रभाग असे आहेत की जिथे संपूर्णच्या संपूर्ण पॅनल भारतीय जनता पक्षाचे निवडून आले। त्याच्यामुळे इतकं स्पष्ट बहुमत महापालिकेत आणि फार मोठी मुसंडी जिल्हा परिषदेत मारल्यामुळे जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप हा सरस ठरलेला आहे। अर्थातच जिल्हा परिषदेमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेना निवडून आलाय, परंतु ज्या पद्धतीनं पक्षाला अपेक्षित असलेलं यश महापालिकेत मिळू शकलं नाही, त्याच्यामुळे शिवसैनिक जे आहे ते काही प्रमाणात हिरमुसलेले आहेत। दीपक, सागर, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।